श्री ओम तत्स श्रीकृष्ण प्रसन्न सार्थ श्री एकनाथी भागवत अध्याय 10वा। आता सद्गुरु रूप धन्वंतराला नमस्कार करतो, कारण त्याच्या दृष्टीनेच मनुष्य रोगमुक्त होतो। या संसारामध्ये त्याच्याशिवाय भवरोगाची बाधा दूर करणारा दुसरा कोणीही समर्थ नाही। ज्या भवरोगाच्या उन्मादाने मनुष्य आधी भौतिक आधी दैविक व आध्यात्मिक ह्या त्रिविध तापांनी होरपळत आहेत, मी आणि माझे या संकल्पाने ती बडबडत असतात। द्वैत भावनेचा विकार उद्भवल्यामुळे त्यांच्या तोंडाची चवच जाते आणि त्यामुळे सारे तोंड कडूकडू होते। म्हणूनच ती कडूकडू विषासारखे बोलत असतात। व्याधीच्या सन्निपातामध्ये विवेकाला ती लाथीने जुगारून देतात आणि वायूच्या झटक्यात हाताने धैर्याला ढकलून देऊन वासनारूप अरण्यामध्ये भटकत फिरू लागतात। मनोरथ रूपी चिखलात गोते खातात, चरफडतात, संकल्पाच्या मृगजळात बुडतात आणि स्वर्गाच्या टेकडीवर लवकर चढावयाला लागतात तो पाय निसरून खाली पडतात। मायाची काटेरी झुडपे त्यास ओरबडतात, लोभ रूपी बोरीचे काटे बोचतात आणि प्रपंचाच्या गळ्याला गट्ट मिठी मारून बसतात। मग त्यांना झोडपले तरी तेथून हलत नाहीत। भवरोगाच्या भ्रमाने ते किती वेडे वेडे चार करतात पहा। जे खाऊ नये ते खावायला लागतात, जे करू नये ते करताना दिसतात आणि स्त्रियांबरोबर वेड्यासारखे धावत असतात। तेथे द्रव्याच्या भीतीने अंगात हुळहुळी भरते व ते थरथर कापू लागतात। मनाला दचका बसून सारे अंग घामाने डबडबून जाते। अशा स्थितीत मग ते कुठेतरी गुप्त ठिकाणी तोंड चुकून दडी देतात। अंगात विलासाचा मद चढतो तेव्हा जमिनीवर किंवा खाटेवरही त्यांना पडवत नाही। विधीचे पांघरून फेकून देतात आणि कोणत्याच ठिकाणी त्यांची पापणी लागत नाही, अशी दशा होते। एकाग्र वृत्तीने क्षणभरही उभे राहवत नाही। ज्ञानशक्ती क्षीण होऊन जाते। असे लोळागोळा होऊन ते तळमळत पडतात आणि विषयरूपी पाणी मागत असतात। बरे, हे पाणी थोडे घोट घोट दिले तर ते त्यांना पुरत नाही। आम्हाला पोटभर पाणी द्या हो, एवढ्याने तहान भागत नाही, ही त्यांची हंकाटी चाललेली असते। अशा प्रकारे निरंतर कुपथ्यच करीत असल्यामुळे जीर्ण ज्वर उत्पन्न होतो आणि मागाहून क्षयाची भावना होऊन शरीर अगदी क्षीण होऊन जाते। क्षणोक्षणी भयंकर क्षीणता वाढत जाते आणि जीवाला झालेल्या विकारामुळे मोठी काळजी उत्पन्न होऊन सुख अगदी नाहीसे होते। रोगाचा जोर असा विलक्षण की गोड परमार्थ तो कडू लागतो आणि विषासारखा कटू जो विषय तो गोड लागतो। या रोगाचे निर्मूलन करण्यासाठी सत्कथेचा काढा दिला तर श्रवणरूप तोंडातल्या भावार्थरूप दाढा मिटून दात खिळीच बसते। सत्यकथा रुचतच नाहीत। तुळशीचा रस आणि मध ह्यांचे नश्य नाकात घातले तर तो नाकाने ओढून घेत नाही, उलट त्याचा त्रास मानून डोके फिरवितो। अशा रीतीने तो पूर्ण रोगग्रस्त होऊन राहतो। असा हा जबरदस्त रोग पाहून सद्गुरु रूपी हुशार वैद्य पुढे सरसावतो आणि कृपादृष्टीने पाहूनच त्याला तत्काळ बरा करतो। तो वैद्य सद्गुरु मोठा बुद्धिमान असल्यामुळे रोग्याचा जीव गेला तरी त्याला मरू देत नाही, तो जीवा वाचूनच त्याला जिवंत ठेवतो। अशी विलक्षण सिद्धी सद्गुरूची असते। रोग्याचे भाग्य मोठे म्हणून तो गुरु कृपा कुर्मावलोकन कृपारूप कासवीचे पाहणे करीतो व तेच रोग्याला अमृतपानाप्रमाणे होऊन तो तत्काळ सावध भ्रमरहित होतो। अशा रीतीने सावध झाल्यावर तो रोगी नित्यानित्य विवेकरूपी पाचन अत्यंत सावधगिरीने घेऊ लागतो, परंतु तेवढ्याने त्याचा जीर्णज्वर नाहीसा होत नाही किंवा क्षयाची लक्षणेही कमी होत नाहीत। म्हणून सद्गुरु वैद्य त्याला रसोपचार रसायन सुरू करतो। त्याने रोग्याला अर्धमात्रारूपी अक्षररस प्रणवाची अर्धमात्रा देताच त्याचा क्षयरोग नाहीसा होऊन तो पूर्वीप्रमाणे अक्षय अविनाशी होतो। रोग्याने भयंकर अपथ्य करू नये म्हणून त्याजवळ वैराग्याची राखण ठेवतो आणि अव्याहत आत्मानुसंधानाचे पथ्य लावून त्याच्या संसाररूपी रोगाचे निर्मूलन करीतो। रोगी साप बरा झाल्यावर त्याला फार भूक लागते, म्हणून तो मानसिक चिंतेच्या लाह्या करून त्या आधाशीपणाने एका क्षणात खाऊन टाकतो। 4 वर्णरूपी काळे पांढरे हरभरे 4 आश्रमरूपी अग्नीत भाजून त्याचे फुटाणे करून ते अहम सोहम रूपी गुळाबरोबर खाऊन फस्त करीतो। फलाभिलाषासह आशेची खसखशीची बोंडे भरलेली होती, तीही त्याने खाऊन सोडली। गुळ साखरेच्या पाकाप्रमाणे कर्माचे लाडू गोड किंवा कडू न म्हणता आपल्या इच्छेप्रमाणे तो झोडू लागला। ब्रह्माहमस्मी, मी ब्रह्म आहे, या चर्मावृत्तीची सुंदर पक्वाने त्याच्या दृष्टीस पडली। ती तात्काळ खाऊन तो मायाच्या पाठी लागला, तेव्हा ती धाकाधाकानेच पळून गेली आणि मिथ्यात्वानेच नाहीशी झाली। तेव्हा स्वानंदाची पुष्टी आली व संसार रोग अगदी
झडून गेला। अशा ज्या तू कुशल सद्गुरू वैद्याने मला उपचार करून निरोगी केले, त्या तुला मी शरण निघावे तर चोहीकडे मला तूच एकटा दिसतोस। तुझ्याशिवाय स्वतःला वेगळे पाहून तुला शरण यावे तर असलेले मितूपणच नाहीसे झाले, तेव्हा आता तुला भजावे तरी कसे? ज्यांच्या जीवग्रंथी सुटून जे प्रत्यक्ष आत्माराम झाले, ते देखील तुझी निष्काम भक्ती करीतात। पूर्णावस्थेस गेलेल्यांची ही स्थिती होय। मोक्ष हे गुरुभजनाहून मोठे सुख आहे असे मानतात तेही मूर्ख होत, कारण मोक्ष हा गुरुच्या पायांचा सेवक आहे हे फारच थोडे लोक जाणतात। आम्हाला सद्गुरु दृष्टीनेच परम आरोग्य लाभते। आम्ही सद्गुरु स्तुतीनेच जगात नेहमी पूज्य होतो। गुरुसेवेनेच आम्ही भाग्यवान आहो आणि आमच्या अंगीची योग्यता आम्हाला गुरु स्तुतीनेच प्राप्त झालेली आहे। सद्गुरूचे केवळ नाम तेच आम्हाला वेदशास्त्राप्रमाणे असून सर्व ठिकाणी सर्व मंत्रांपेक्षा सद्गुरूचे नामच आम्हाला श्रेष्ठ वाटते। सद्गुरूचे नुसते तीर्थ सर्व तीर्थांना पवित्र करीते आणि गुरुचे पाय हे आमचे शेत असून त्याची स्वतंत्र मालकी आमच्याकडे आहे। ही स्तुती आता पुरे झाली असे तू सद्गुरू म्हणशील, पण खरोखर तुझी शपथ घेऊन सांगतो की तुझे उदार गुण वर्णित असता माझ्या मनाची मुळी तृप्तीच होत नाही। खरोखर तुझे गुण वर्णन करावे म्हणूनच मी श्री भागवतावर टीका करण्यास प्रवृत्त झालो। भक्तिपंथाला आणि आपल्या कथा कीर्तनाला तूच मला लावलेस। हे संसारूप हत्तीचे विदारण करणाऱ्या सिंहा सद्गुरू जनार्दना, तुझा जय जयकार असो। मी तुला एकी एक शरण आलो व तुझ्या श्रीचरणात पावलो। श्री भागवत शास्त्र मला गुरुकृपेने मिळाले, त्यातला मथितार्थ श्रवण करा। श्रीकृष्ण उद्धवाला परमार्थाचा उपदेश करील। यदू आणि अवधूत यांच्या संवादात आलेली 24 गुरूंची लक्षणे ऐकून उद्धवाची भावना ब्रह्ममय झाली। ब्रह्म हे सर्व ठिकाणी व्यापक आहे, माझ्या स्वतःच्या ठायीही ते अंतर्बाह्य व्यापक आहे, परंतु मलाच अद्याप समजत नाही। तेव्हा ह्याला आता काय उपाय करावा बरे? ही उद्धवाच्या मनातली चिंता श्रीकृष्णाला समजली आणि तोच उपाय अविरोधे करून त्याने सांगण्यास आरंभ केला। श्लोक 1। पूर्वी वेद रूपाने वर्णाश्रमादी स्वधर्म मी सांगितला। नारद पंचरात्रादी ग्रंथात सांगितलेला वैष्णव धर्म हे माझ्या उपासनेचे गुह्य वर्मही सांगितले। ज्यांचा जो वर्ण आणि जो आश्रम असेल त्याने त्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे वागावे। दुसऱ्याचा धर्म आचरिला असता मोठे दुःख भोगावे लागते। उद्धवा, येथे ही गोष्ट लक्षात ठेव की कर्ता जो आहे त्याने सावधपणाने वागले पाहिजे। ह्या सावधानतेची लक्षणे ज्ञाते पुरुष जाणतात। येथे कर्म हे 4 प्रकारचे आहे, नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त हे कर्माचे 4 विभाग आहेत। ह्या कर्माचरणाची स्थिती म्हणजे कर्म करीत असता वृत्ती सावध राखली पाहिजे। कर्म आचारावयाचे वर्म मी तुला अभिनव प्रकाराने सांगेन। नित्य आणि नैमित्तिक कर्म अगदी आवश्यक आहे, ते प्रत्येकाला केलेच पाहिजे। ते कर्म फलाची अपेक्षा न धरिता यथाविधी आचरावे। नित्य कर्म जसजसे वाढत जाते तसतसे नैमित्तिक कर्मही वाढू लागते। मग विषय प्राप्तीच्या इच्छेने काम्य कर्म उचंबळते तेव्हा ते निषिद्धांत जाऊन पडते। ह्याकरिता फलाचा अभिलाष न धरिता नित्य नैमित्तिक कर्म अर्पणाची खून जाणून कृष्ण अर्पण करावे। काम्य म्हणजे सकाम कर्माचा निश्चेष त्याग केला पाहिजे। ज्याप्रमाणे ओकून टाकलेल्या ओकाकडे लोक ढुंकूनही पाहत नाहीत, कामना जेव्हा अजिबात सोडावी तेव्हाच काम्य कर्माचा त्याग करावा। एरवी मनात कामना असताना काम्य कर्माचा त्याग संभवत नाही। मनात नाना प्रकारच्या कामनांचा धिंगाणा आणि बाहेरून मात्र लोकांना विरक्ती दाखवितो, ती सर्वथैव विटंबना होय। हे चतुरा, त्याला त्याग म्हणता येणार नाही। कामना पुष्कळ वाढल्या म्हणजे निषिद्ध कर्मे घडू लागतात। म्हणून कामनाच समूळ नाहीशी केली म्हणजे निषिद्ध कर्मे घडण्याचा बिलकुल संभव नाही। अथवा डोळ्यांनी निषिद्ध कर्म पाहताच जर हरिनामाची गर्जना करीत उठले तर निषिद्ध कर्मे 12 वाटांनी पळून जातात। हरिनामाच्या योगाने कोटी प्रायश्चित्तांचे श्रेय मिळते। जेथे हरिनामाचा प्रेम कल्लोळ सुरू असतो तेथे निषिद्ध तत्काळ जळून जाते। निषिद्ध हे अभक्तांच्या अंगाला येऊन आदळते, भक्तांजवळ ते कधीच येत नाही। काम्य निषिद्धाचा वारा भक्तांना लागत नाही। भगवंत आपल्या भक्तांचे रक्षण करीतो, तेथे त्यांना दोषाचा संपर्क कसा लागणार? कोटी प्रायश्चित्ते एका नामोच्चाराने घडतात। ही जी गुप्त गोष्ट मी तुला सांगितली ती जगात तू कोठेही प्रगट करू नकोस, पोटात ठेव। काम्य व निषिद्ध कर्मांचा त्याग करावा हे मी तुला खुलासेवारीतील सांगितले। आता नित्य आणि नैमित्तिकांचा कर्मविभाग, त्याचाही प्रकार ऐक। ईश्वरार्पण बुद्धीने नित्य नैमित्तिक कर्म अवश्य करावे, तेच मनाला निर्मळ करणारे असून परमार्थाचे मुख्य साधन आहे।
काही लोक म्हणतात की स्वधर्म हा निष्फळ आहे, पण त्या मूर्खांना त्याचे वर्म समजत नाही. स्वधर्माचरणाने जन्माचे साफल्य होते आणि स्वधर्माच्या योगाने परमार्थाचे फळ मिळते. सोन्यांतील हिनकसपणा नाहीसा करण्यासाठी त्याच्या पत्र्यांना मागे पुढे लेप लावून आगीचे पूड दिले म्हणजे ते शुद्ध होऊन आपल्या तेजाने झळकू लागते. त्याप्रमाणे स्वधर्म मला अर्पण केला म्हणजे त्याचे कर्म सफळ होते. हे गुह्य वर्म कर्मठांना माहीत नसल्यामुळे त्यांना कर्माचा भ्रम मोठा असतो. कर्मे मदर्पण करण्याचा प्रकार अवघड वाटेल, पण ज्याला माझी मोठी आवड त्याची दृष्टीच मदर्पण झालेली असते. ज्याचे मन कृष्णाच्या ठाई निश्चल झाले त्याचे सर्व कर्म कृष्णार्पणच होते. त्याने जरी ते मला अर्पण केले नाही तरी ते सहजच मला अर्पण होते. जो रथात निश्चल होऊन बसलेला असतो तो जागेवरून न हलताही चालल्यासारखा दिसतोच, त्याचप्रमाणे त्याचे भक्ताचे स्वकर्म अनायासाने मला अर्पण होते. याप्रमाणे निष्काम होऊन सुखाने स्वधर्माचरण करावे. त्याच्या योगाने रजतमाला सांडून सत्वाच्या योगाने पुरुषोत्तमाला पावतात. वर्ण आणि आश्रम यांच्या उत्पत्तीला मूळ आधार जो मी त्या मला ओळखावे. आपल्या स्वभावानुसार कुलधर्माने माझी एकट्याचीच उपासना करावी. वर्णाला मीच आश्रयभूत आहे. ब्राह्मणस्य मुखमासी द्वाहू हे वचन प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे आश्रमांची उत्पत्ती ही मजपासून असल्याचे वेद गर्जना करून सांगत आहेत. देव देवी आणि कुळाचार ह्यांच्या वस्तीचे घर मी आहे. ह्याप्रमाणे मी सर्वांचा आधार आहे. हा विचार कर्मात पहावा. उद्धवा, तुला मी गुह्य सांगतो ते ऐक. सर्व कर्मांचा अध्यक्ष मी आहे असे समजावे व कर्म करताना माझाच अभिलाष धरावा आणि क्रियेनेही माझी एकट्याचीच धारणा धरावी. ह्याप्रमाणे कर्माच्या आधी अंती आणि मध्यभागी अविनाश जो मी त्या मला चित्तात ठेवले असता ती कर्मेच निष्कर्मे होतात. हे तू उद्धवा अगदी निश्चित समज. श्लोक 2. ह्याप्रमाणे स्वधर्माच्या योगाने ज्यांचे अंतःकरण अगदी शुद्ध झालेले असते त्यांना ओळखण्याची खूण ही की विषयासंबंधाने ते उदासीन असतात. त्यांना विषयाची आस्था बिलकुल नसते, परंतु विषयासक्त लोकांना आपल्या विषयासक्ततेमुळे सगळीच कर्मे विपरीत दिसू लागतात. मृगजळाची तळी भरलेली असली तरी त्यांनी काही भात व केळी पिकणार नाहीत. त्याप्रमाणे विषय लंपट बुद्धीत ज्यांच्या जवळ आहे त्यांना आत्मसुखाची फळे कधीही मिळवायची नाहीत. हे पहा, विषयासक्त असतात ते आयु कामार्थ आयुष्याची वृद्धी व्हावी व मनोरथांची सिद्धी व्हावी. क्षेमार्थ माझे निरंतर कल्याण व्हावे. धनधान्यार्थ समृद्धी धनधान्याची समृद्धी व्हावी असा कर्माच्या आरंभालाच संकल्प करीत असतात. ह्याच हेतूने कर्माला आरंभ करीत असल्यामुळे ते काही खरे स्वकर्म होत नाही, तर स्वधर्माच्या निमित्ताने ते सदा सर्वदा मनोरथाचीच उपासना करीत असतात. बैलाची कास पिळू लागले तर शिंपलीभर सुद्धा दूध हाताला येत नसते. त्याप्रमाणे मनोरथाची उपासना केल्याने आत्मसुख मुळीच प्राप्त होत नाही. अशा प्रकारचे कर्म ते कर्मच नव्हे व ते केल्याने सिद्धीही होत नाही. त्यात अनेक विघ्ने येऊन ते नाश पावते. शिवाय देवांची विघ्न येण्याचाही संभव असतो. विषय सेवनामध्ये सुख आहे अशा बुद्धीने ते मिळवून देणारे यज्ञ कर्मच श्रेष्ठ आहे असे मानून मूर्ख लोक कष्ट करून आतोनात दुःख पावतात. सगळे 3 वेद जाणून यज्ञ कर्मात अत्यंत कुशल झालेले लोक स्वर्गादी फलांची इच्छा करून खाली तोंड करून पतन पावतात. अशा विवेकाने दृष्टी प्रगल्भ होऊन जो स्वर्गाला तृणवत मानून त्याचा स्वीकार करीत नाही त्याच्या पाठीस वैराग्य लागते. ते त्याच्या घरात लगबगीने घुसतेच. तो वैराग्याचे केवळ माहेर विश्रांतीच्याही विसाव्याचे घर इतकेच नव्हे तर विवेकच त्या पुरुषाच्या रूपाने साकार झाला म्हणून समजावे. अशा विवेकाने बनलेल्या विवेक दृष्टीने पाहिले म्हणजे स्वर्गादी विषयी मिथ्यासृष्टी असल्याचे कळून येते. हे जगतश्रेष्ठ उद्धवा, त्या मिथ्यात्वाचे निरूपण आता ऐक. श्लोक 3. स्वप्न आणि मनोरथ हे दोन्ही मनाचेच खेळ आहेत. निद्रिताला ते खरे असे वाटतात, पण जागृतीत आल्यावर तेच खोटे वाटू लागतात. त्याप्रमाणे कामनेच्या उल्हासाने आणि इंद्रियांच्या आसक्तीने इहलोकच्या आणि परलोकच्या भोगाचे खोटेच वेळ बुद्धीने घेतलेले असते. शिंपी ही शिंपीपणानेच असते, तरी द्रव्य लोभाला तेच रूपे आहे असा भास होतो. त्याप्रमाणे विषयाच्या अभिलाषानेही नसलेले भेदाचे पिसे ह्याला लागते. स्वप्नामध्ये आपणच मेल्याचे पाहतो आणि जागे झाल्यावर ते खोटे असे आपणच म्हणतो. त्याप्रमाणे आत्मस्वरूपामध्ये जागृती झाली म्हणजे त्याला जन्ममरण दिसतच नाही. जीव आणि शिव भेद जोपर्यंत कायम असतो तोपर्यंत जन्ममरणाची बाधा असते.
ती भेदच निश्चितपणे मिथ्या ठरला म्हणजे अद्वैतामध्येही बाधा नाही. तो भेद कशाने नाहीसा होतो, स्वस्वरूपाची भेट कशाने होते, त्याला एक उत्तम साधन सांगतो, ते चांगल्या प्रकारे ऐक. श्लोक 4. चित्तामध्ये वासनांचे मळ असतात, त्यामुळे हा भेद सबळ वाटतो. ते चित्तातील मळ काढून टाकण्याकरिता निर्मळ कर्म करीत राहावे. पूर्वी जे नित्य नैमित्तिक कर्म म्हणून निश्चितपणे सांगितले आहे त्यालाच निवृत्त कर्म असे म्हणतात. तसले कर्म साधकांनी करावे. जो माझ्या भजनी लागला त्याने काम्य कर्म निखालस सोडून द्यावे. मनात कोणतीही कामना बाळगू नये, हे पूर्वी विवरण करून सांगितलेच आहे. प्रत्येक कर्म मला अर्पण करण्याचे पाठबळ घेऊन निरंतर निर्मळ कर्माचे आचरण केले असता चित्ताचे मळ तत्काळ नाश पावतात. शेतकरी शेत पेरतो आणि सरकारचा योग्य सारा सरकारला देऊन टाकतो. गाव कुटाळांना तो मुळीच भीत नाही. कृष्णार्पणानेही तसेच होते. चित्तातील सारे मळ धुवून गेले म्हणजे नित्य वस्तूचा विचार मनात उद्भवतो आणि इह परलोकच्या सुखावर लात मारून वैराग्याने अनित्याचा त्याग करतो. अशा प्रकारे वैराग्य अढळ झाले म्हणजे त्याच्या योगाने सत्वगुण वाढतो. तेव्हाच मला जाणण्या इतकी वृत्ती निर्मळ होते. माझे चिंतन करू लागले असता चित्ताला काम क्रोधाची आठवणही होत नाही. त्याला माझा अतिशय ध्यास लागून राहिलेला असतो. तो क्षणभरही माझ्या चिंतना वाचून राहत नाही. अशा चित्ताच्या अवस्थेत ज्याला कर्मक्रिया आवडत नाहीशी होते त्याने सर्व कर्मांचा संन्यास करून ब्रह्मज्ञानात शिरावे. श्रवण मनन करीत असताना कर्मात काही वैगुण्य आले तर ते माझ्या भक्तांना बाधक होत नाही, कारण कर्म किंकर्ता त्यांना नसते. स्वधर्म केल्यापासून फळ काय, तर त्याने चित्ताचा मळ मात्र जातो. परंतु माझा भक्त हा भजनानेच निर्मळ होत असल्यामुळे स्वकर्म त्याला बाधक होत नाही. तात्पर्य, माझ्या भक्तांना कर्माची आज्ञा लागू होत नाही, कारण ते श्रवण कीर्तन करीत असल्यामुळे कर्मबंधनात सापडत नाहीत. असे जे जिज्ञासावस्थेमध्ये असतात त्यांना कर्मापासून बाधा होत नाही. मुख्य तात्पर्य ब्रह्मज्ञान संपादनाकडे असते, हेच उद्धवाला भगवान सांगतात. श्लोक 5. वृत्तीचा उपरम होण्यासाठी अहिंसा, सत्य इत्यादी धर्म बाह्य नियमाला विरोध न येईल अशा रीतीने अविश्रांत आचरण करावेत. अहिंसा सत्याधिकांचे आचरण करीत असता त्याची स्थिती अशी काही उज्ज्वल होते की गुरुभक्तीवर त्याचे अत्यंत प्रेम जडते. तो रात्रंदिवस गुरुचे चिंतन करू लागतो, कारण सद्गुरूशिवाय ब्रह्मज्ञान कधीच प्राप्त व्हावायचे नाही असे प्रमाण उपनिषद वाक्यांनी अखेरचा निर्णय म्हणून सांगून दिले आहे. डोळ्याला चांगले दिसत आहे पण त्याला जर सूर्याचे सहाय्य नसेल तर पुढे असलेला पदार्थ त्याला पाहता येणार नाही, तो अंधारातच स्तब्ध राहील. नावच तारते ही गोष्ट खरी आहे. तिच्यात थोर थोर लोक बसले आहेत, परंतु त्या थोर लोकांना नावडी असल्याशिवाय काही पलीकडे जाता यावायचे नाही. पावसाने जमिनीला ओल आली आणि बियाणे कणगी भरलेली असली तरी तज्ञ मनुष्याने पेरणी केली नाही तोपर्यंत पिकाची गोष्ट व्यर्थ आहे. अकस्मात एखादे रत्न सापडते, पण ते खरे की खोटे असा संशय उत्पन्न होतो. तेथे रत्न परीक्षक येऊन त्याचे मोल करतो, तेव्हा मग ते मिळवण्याविषयी लोक खटपट करतात. त्याप्रमाणे आत्मस्वरूप हे आयतेच हातात असते. त्याला श्रद्धापूर्वक सद्गुरूच्या हाताने खरे करून घेऊन ज्ञाते आत्मसुखाला प्राप्त होतात. आत्मज्ञान संपादन करण्याकरिता सद्गुरूची सेवा करून संत सज्जन शांत होतात, कारण सद्गुरू हा आनंदघन असतो. पण तू म्हणशील की अनेक साधने केली त्यातले गुरु हे एक साधन असेल, पण असे जर मुमुक्षू म्हणेल तर तो मूर्ख होईल, त्याचे निजात्म सुख बुडून जाईल. सद्गुरू केला तो एक साधन रूप आहे आणि साधन साध्य त्याहून वेगळेच आहे असे म्हटले की नागवण झाली. तो सर्वस्वी नागवला म्हणून समजावे. जो चित सुखाने सदा संपन्न, चित स्वरूपाने ज्याला समाधान, तो चिन्मात्राहून भिन्न केव्हाच असणार नाही. कारण मीठ समुद्रात पडते तेव्हाच ते समुद्र होते. दीप वनव्याला आलिंगन देतो तेव्हाच ते दीप तेज वनवा होऊन राहते. त्याप्रमाणे चिद्रूपाचे ज्याला ज्ञान होते तो परिपूर्ण चिद्रूपच बनतो. त्याप्रमाणे गुरु आणि ब्रह्म भिन्न नव्हते ह्याविषयी उपनिषदच प्रमाण आहे. किंवा तुपाची बाहुली केली तर ती तुपाहून भिन्न न होता तुपाच्याच रूपाने आकाराला आलेली असते. त्याप्रमाणेच सद्गुरूची मूर्ती ही चिद्रूपानेच साकार झालेली असते, अर्थात ब्रह्मरूपच असते. केवळ चित्सुखाचा पुतळा किंवा सच्चिदानंदाचा सोहळा प्रत्यक्ष डोळ्याने पाहावा म्हणून लीलेनेच त्याने देह धारण केलेला असतो. त्याची भेट व्हावयाला कोटी भाग्यपदरी पाहिजेत. असे बोलता बोलता तो दृष्टीस पडेल अशातली ही गोष्ट नाही. सद्गुरू जिकडे दृष्टी फेकतो तिकडे सुखाचीच सृष्टी उत्पन्न होते. तो म्हणेल
तेथे महाबोध स्वानंदाने राहतो त्या सद्गुरूचे पाय पाहिले की तहान भूक तत्काळ नाहीशी होते, कल्पना तर उठूच शकत नाही. तात्पर्य गुरुच्या चरणी सुख असते. त्या सद्गुरूचे लक्षण सांगताना शब्दच खुंटून जातात. जो सनातन पूर्ण ब्रह्मच आहे त्याला ऊन खून कशाची. तथापि एक खून सांगण्याची स्फूर्ती होते की ती ही की त्याच्या ठिकाणी सर्वतोपरी शांती मात्र दिसते. शांतीशिवाय दुसरे प्रमाण निश्चित असे काही दिसत नाही. उद्धवा, शांती तेच समाधान होय, शांती तेच ब्रह्मज्ञान होय आणि शांती तेच खरोखर पूर्ण ब्रह्म होय असे तू निश्चित समज. सद्गुरूची अशी स्थिती ऐकून शिष्याच्या मनात गुरुभक्तीविषयी अधिक प्रेम वाढले. म्हणून तो गुरुच्या शोधाला लागला. त्याचे अंतःकरण त्याला विसावा घेऊ देईना. अष्टो प्रहर गुरु लक्षणाचेच चिंतन तो करू लागला. त्या सर्व समर्थाला मी केव्हा पाहीन, हा माझा पाश केव्हा सुटेल, मला शांती कधी येईल असा तो सद्गुरूसाठी वेळा होऊन गेला. ही आयुष्य बघता बघता संपत आली. अजून मला सद्गुरूची भेट होत नाही. मनुष्यदेह निघून गेला म्हणजे सारेच बुडेल असे त्याला वाटू लागले. गुरुचे नुसते नाव ऐकले तरी सुद्धा मनाच्या पुढे तो धावू लागतो आणि त्या वार्तेलाच मिठी मारून बसतो. इतकी त्याची आतुरता वाढते. सद्गुरू प्रत्यक्ष भेटला नाही तर मनानेच गुरुनाथाची पूजा करतो आणि परमभक्तीने पूजा करताना त्याला एवढे प्रेम उचंबळते की ते हृदयात मावत नाही. सद्गुरूची भेट व्हावी म्हणून तो तीर्थे आणि तपोवने हिंडत असतो. नित्यकर्मे करीत असताही मनातून एक क्षणभर सुद्धा गुरुला विसंबत नाही. सद्गुरूची प्राप्ती व्हावी म्हणून तो लहान थोरांची पूजाच करीत सुटतो. माझा गुरु मला भेटावा म्हणून तो ब्राह्मणांचा अतिशय सत्कार करीतो. तो अस्वरासारखा गुरु गुरु असा सारखा जपच करीत असतो. निरंतर गुरु वाचून दुसऱ्या कशाचेही तो चिंतन करीत नाही. बसताना, जेवताना, निजताना मनातून गुरुला विसंबत म्हणून नाही, जागृतीत व स्वप्नात सुद्धा गुरुचा निध्यास लागून राहिलेला असतो. पहा, गुरुचे नुसते स्मरण केले तरी सुद्धा त्या स्मरणाने तहान भूक विसरून जाते. तो घरादाराच्या सुखालाही विसरून जाऊन सदा सर्वदा परमार्थाच्या सन्मुख असतो. अशी सद्गुरूची ज्याला आवड असते, ज्याची आस्था चढाओढीने वाढतच जाते, त्याला तत्काळ गुरुच्या रूपाने मीच प्रत्यक्ष भेट देतो. उत्कंठा जितकी जितकी अधिक तितकी तितकी भेटही जवळ. साधन सामग्रीमध्ये विशेष उत्कंठा हेच एक मुख्य साधन आहे. जरी कोट्यवधी मोठमोठी साधने केली तरी आत्मज्ञानाची कवडी सुद्धा हाती लागावायची नाही. पण सद्गुरूच्या भजनात अर्ध घटका जरी खर्च केली तरी आत्मज्ञानाची रासच्या रास पदरात पडेल. सद्गुरूच्या भजनी लागले की मोक्षही येऊन पायाला लागतो. पण गुरुचा भक्त त्याचाही स्वीकार करीत नाही, कारण तो चरणसेवेतच रंगून गेलेला असतो. श्री गुरु चरणाची गोडी अशी असते की ती मोक्ष सुखाच्या राशीचाही विसर पाडते. गुरु भजनाची ज्यास आवड नसते तेच संसार बंधनात पडतात. संसाराचे बंधन तोडावयाला सद्गुरूचीच सेवा करणे आवश्यक आहे. सद्गुरूची सेवा तेच माझे भजन आहे, कारण गुरुमध्ये व आम्हामध्ये भिन्न भाव नाही. ह्याप्रमाणे गुरु भक्तांची श्रद्धा किती निश्चिम असते आणि त्यांना गुरु भजनाची किती गोडी असते ते मी आवडीने अगदी उघड करून तुला सांगितले. कृष्ण म्हणतात, उद्धवा, आता ह्या सहज प्रसंगाने ओघानुसार शिष्याची लक्षणे मी तुला सांगतो. श्लोक 6. गळाला लागलेला मासा जसा तळमळतो तसा मान सन्मान पाहिला की सत्शिष्य संकटात पडतो. बागुलाचे नाव ऐकल्याबरोबर मूल जसे कासावीस होते त्याप्रमाणे सन्मान ऐकला की भयाने प्राणात संकट आले असे त्यास वाटते. सोसाट्याच्या वाऱ्याने केळ ज्याप्रमाणे मुळासकट थरथर कापू लागते किंवा लाटांच्या उसळ्यांनी पाण्यातील सूर्याचे प्रतिबिंब जसे कापू लागते त्याप्रमाणे सन्मान हा दृष्टीने सुद्धा त्याला पाहवत नाही. मोठेपणा हे मोठे संकट वाटते व ते तो आपल्याकडे येऊ देत नाही. प्रीतीने सन्मानाचा स्वीकार केला तर देहाभिमान दृढ होईल म्हणून मानाभिमान सोडून हिंदीन होऊनच राहतो. आपले नामरूप सारे नाहीसे व्हावे व आपणाकडे कोणी पाहूही नये अशी स्थिती ज्या योगी होईल तसला उपाय तो करू लागतो. लौकिकाला पाहून तो उद्विग्न होतो. गेहाचा त्याला कंटाळा येतो. एकांतच त्याला चांगला वाटतो म्हणून द्वैताची तो संगतच धरीत नाही. मला कोणी पाहू नये, मला कोणी ओळखू नये, मला कोणी लाजू नये हीच त्याची मनापासून इच्छा असते. चोर पाठीस लागला म्हणजे द्रव्यवान ज्याप्रमाणे मोठ्या संकटाने लपून बसतो त्याप्रमाणे मान डोळ्यांनी पाहिला की देह उपेक्षेच्या पोटात तो लपून राहतो. लोकात मी एक कोणीतरी आहे हे कोणाला ठाऊक असू नये अशा प्रकारच्या स्थितीत तो राहत असतो. म्हणून त्याला मानपान खपत नाही. मीपणा व माझेपणा सोडून द्यावा म्हणून तो मानाकडे पाहत नाही, कारण लोकांमध्ये सन्मान घेतला तर अहंता दृढ होऊन राहील असे त्याला वाटते. ज्यांच्या पोटात अभिमान बळावलेला असतो तेच नेहमी सन्मानाची अपेक्षा करतात.
तो अभिमानच जे सोडून द्यावायला तयार होतो तो मानापमानाकडे पाहत नाही. ज्याने सन्मान घेतलेला असतो त्याला अपमान सहन होत नाही, तेव्हा तेथे सहजच देहाभिमान उत्पन्न होतो. म्हणून त्याला सन्मानच मुळी आवडत नाही. खरोखर पाहिले तर ज्ञाता माणूस सन्मान व्हावा म्हणूनच ज्ञातेपणा मिरवित असतो. तशा संधीत अर्थ स्वार्थाच्या लोभाने ममता राहत असते. तात्पर्य सन्मानाची इच्छा न करणे हेच शिष्याचे पहिले लक्षण होय. आता निर्मत्सरपणा म्हणजे काय त्याचे लक्षण सांगतो ऐक. ज्ञातृत्वाच्या मत्सरामुळे ज्ञात्यांमध्ये परस्परांविषयी वैर उत्पन्न होते. तेथे देहाभिमान हा जीवाला अति दुस्तर असे घर करून राहतो. ज्ञानाभिमानाची गोष्ट काय सांगावी. अपार तपश्चर्या खर्ची घालून विश्वामित्र दुसरी सृष्टी उत्पन्न करीत होता, कारण मनात ज्ञानाचा अभिमान. दुर्वासालाही ज्ञानाचाच अभिमान, म्हणून त्याने अंबरीशाला व्यर्थ शाप दिला आणि ज्ञानाभिमानाला भिवून त्याच्या शापाचे 10 गर्भवास मी सहन केले. ब्रह्मदेवालाही ज्ञानाचा अभिमान झाला, म्हणून त्याने गोपाल व वत्से हरण केली आणि ज्ञानाभिमानाला भिवून मला त्यांची स्वरूपे घेऊन राहावे लागले. उद्धवा, साऱ्या अभिमानात ज्ञानाभिमान मोठा कठीण आहे. वशिष्ठ आणि विश्वामित्र हे ज्ञानाभिमानानेच भांडत होते. अशा ज्ञानाभिमानाच्या भयानेच मी गवळीपणा घेतला. याज्ञिक ब्राह्मणांनी तर मला मूर्ख ठरविले, कारण त्यांना कर्माचा व ज्ञानाचा अभिमान होता. माझी जर ही दशा, तेथे इतरांचा पाड काय. ज्ञानाभिमानाचा बळकट पास ज्ञात्यांचा सहसा सुटतच नाही. ज्ञानाभिमानाची जात तरी कसली, तो मूर्खाजवळ उभा राहत नाही. ज्ञात्यातच वैर माजून मत्सराने वागावायला लागतो. तात्पर्य ज्याला निर्मत्सर होणे असेल त्याने ज्ञानाचा अभिमान टाकून द्यावा, नाही तर तो ज्ञात्यांना मत्सरानेच वागावायला लावतो. आता मत्सराची सामग्री ऐक. देहामध्ये देहाभिमान दृढ करीतो, तोही ज्ञातेपणाचे बळ धरतो व त्यामध्ये द्रव्याचा आशेने लोभही घुसून राहतो. इतकी सामग्री ज्याच्यापाशी जमते तोच मत्सरासहित द्वेष वाहत असतो. शुद्ध शिष्याला हे सहन होत नाही, तो मत्सराचा त्यागच करीतो. मत्सराची जात कशी आहे पहा. तो हटकून ज्ञात्यापाशीच राहतो. पंडितांना मत्सर दांडगा, तो ते यावत जन्म सोडित नाही. पंडित म्हणून जितके आढळतात तितके मत्सरीच असतात. ते वर करणी मोठी नम्रता दाखवून अतिशय गोड बोलतात, पण त्यांचे बोलणे सारे मत्सराचे व दुसऱ्याच्या छळाचे असते. मत्सराने पंडित रागाला चढतात आणि एकमेकांवर खोडसळपणाचे आरोप करून निंदा करतात. अशी मत्सराची बाधा सत्शिष्याला कधीही शिवत नाही. ज्ञानी लोकांना सुद्धा जर मत्सर सोडित नाही तर मग इतर बिचारे लोक काय. परंतु शिष्य असतो तो द्वेषाची गोष्टच सोडून देतो आणि मत्सर तर निखालच तोडून टाकतो. शिष्याने खरोखर नेहमी मत्सर सोडूनच राहिले पाहिजे. त्या निर्मत्सरपणाची गोष्ट सांगतो ऐक. आपल्या पुढे आलेला लाभ कोणी हिरावून नेला तरी चित्तामध्ये तो द्वेष उत्पन्न होऊ देत नाही. प्राणीमात्रामध्ये भगवंतच भरलेला आहे अशी भावना तो धरीत असल्यामुळे द्वेष येऊच शकत नाही. दुर्जनांनी निंदेच्या वाग्बाणांनी कितीही विद्ध केले तरी तो मनात द्वेष उत्पन्न होऊ देत नाही. निंदेमध्ये हितच मानतो. ज्याने ज्याने आपली निंदा केली असेल तो आपली हितकर्ती माऊलीच समजतो. तिने आपला पातकांचा मळ धुवून काढला व माझी वृत्ती निर्मळ केली असा त्याचा समज असतो. अशा विचाराने तो आपल्या मनाला द्वेष शिवू देत नाही. निर्मत्सरपणा तो हाच, हे लक्षात ठेव. आणि हे शिष्याचे दुसरे लक्षण होय. यानंतर तिसरे लक्षण म्हणजे दक्षता. तेही आता तुला सांगतो. म्हणजे आपले हित साधण्याकरिता शिष्यांची दक्षता किती असते अथवा असावी ते लक्षात येईल. सावधानता म्हणजे जागरूकता रूपी सूर्य उगवला की तो निद्रेचा आणि तंद्रेचा अंधार चटसारा नाहीसा करून टाकतो आणि धारणेचा दिवस सुरू होतो. धारणा म्हणजे गुरुक्त साधनाभ्यासाची एकसारखी धारा चालू ठेवणे व धृतीची दुपार होऊन बसते असा दिवस उगवताच लगबगीने शमदमादी समुदाय भक्तीच्या मार्गाने चालू लागतात. वाटेत एक क्षणभरही थांबत नाही. तेथे प्रत्येक पावलाला निजबोधाची पानपोई घातलेली असते. तेथे मार्गस्थांचीच तृषा भागते असे नाही, तर तृषेचीही तृषा नाहीशी होते. ह्या मार्गात गावचे गावकरी संत भेटले व ते सोहम ब्रह्म ते मीच ह्या भावनेने एकत्र मिळाले म्हणजे पुढची वाट चुकावयाची भीतीच राहत नाही. ते सरळ निज मार्गाला लागतात. हे चतुर उद्धवा ऐक. आळस किंवा विलंब मनाला न शिवणे ह्याचेच नाव दक्षता.
हे शिष्याचे तिसरे लक्षण होय. पूर्वीचा जुनाट संग्रह जवळ राहिला होता, त्याचीही सारी ममता तो सोडून देतो आणि आत्मज्ञानाच्या अनुभवामुळे हे सापडल्याचे पुन्हा कधी क्षितीही करीत नाही. देहाच्या ठिकाणी अहंता दृढ केली तर देह संबंधियांची ममता जडते. देहाभिमानच चित्ताला शिवला नाही तर ममता लगेच नाहीशी होते. देह हे मलमूत्राचे गाठोडे अथवा गोळा असून नाशवंत असलेला दिसतोच. त्यामुळे त्याचवरील अहमबुद्धी म्हणजे अहंकार जाऊन त्या ठिकाणी सोहमबुद्धी म्हणजे ब्रह्म ते मीच ही भावना दृढतर होऊन जाते. सोहम भावना दृढतर वाढवून त्याने अहम भावना व ममत्व भावना सोडलेली असते. हाच शिष्याच्या अंगचा निर्ममता हा चौथा गुण होय. शिष्याचे हित साधण्याचे कामी गुरु हाच माता, गुरु हाच पिता, गणगोतही खरोखर गुरुच आणि बंधू व सद्गुरूही गुरुच. गुरुची सेवा हेच त्याचे नित्यकर्म, गुरुसेवा हाच त्याचा धर्म, गुरु तोच आत्माराम. ह्याप्रमाणे सुहृदाचा सर्व गौरव तो सद्गुरूलाच. ह्याप्रमाणे सद्गुरूच्या ठिकाणीच सर्व आप्तपणा मानावा. उद्धवा, सत्शिष्याचे हेच पाचवे लक्षण होय. चित्ताला चंचलपणाने तो कधीच चकू देत नाही. सर्वपरीने सर्वकाल आत्म्यामध्येच निश्चलता तो साधतो. अंग म्हणजे शरीर जरी चंचल झाले तरी त्याचे चित्त गुरुचरणाच्या ठिकाणी अगदी निश्चळच असते. विक्षेपाचे प्रसंग अंगावर कितीही येऊन कोसळले तरी वृत्ती गुरुचरणाच्या ठिकाणी अढळच असते. शरीर व्यापार करीत असले तरी ज्याच्या हृदयात गडबड म्हणून नाही, गुरुचरणाच्याच ठिकाणी जो थारा धरून राहतो तोच खरा परमार्थी शिष्य होय. ज्याच्या हृदयात चंचलता असते तो सोहित साधणारा शिष्यच नव्हे, ज्याच्या हृदयात निश्चलता असते तोच परमार्थीचा साधक होय. अशा प्रकारची निश्चलता साधून जो आपल्या खऱ्या हिताची इच्छा करीतो तोच गुरुपदेशाने क्षणार्धात पातळ होतो. ज्याप्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावता क्षणीच तो त्याच्यासारखाच होऊन बसतो, त्याप्रमाणे निश्चळ वृत्तीच्या साधकाला गुरु भेटला की तो तात्काळ तद्रूप बनतो. तात्पर्य, अंतःकरणातील निश्चलपणा हेच शिष्याचे श्रेष्ठ लक्षण होय आणि तोच शिष्याचा 6वा गुण हे लक्षात ठेव. ह्याच्यामुळे षड्विकारांचा नाश होतो. षड्विकार हे देहाला असतात पण शिष्य देहबुद्धीला शिवतच नाही, म्हणून गुरुपदेशाप्रमाणे वागत असल्यामुळे त्याचे विकारही नाहीसे होतात. अशा प्रकारची निश्चलता साध्य करून अर्थ जिज्ञासेने जो परमार्थ साधावायला तयार होतो तोच गुरुचरणाला भजू लागतो. ज्याला अर्थाची जिज्ञासाच नाही तो गुरुच्या भजनीही लागावायचा नाही आणि कधी काळी भजनी लागलाच तर तो विषयाच्या लालचीनेच लागावायचा. विषयाचा स्वार्थ सोडून परिपूर्ण तत्वार्थ जाणण्यासाठीच भजनी लागणे त्याचे नाव जिज्ञासता. अशी तत्वजिज्ञासा धारण करून परमार्थाची आवड तो वाढवित असतो. ह्याप्रमाणे स्वहिताच्या लोभामुळे त्याच्या चित्ताला एक क्षणभरही विश्रांती नसते. परमार्थाविषयी अतिशय प्रेम आणि चढती वाढती आस्था हे शिष्याचे 7वे लक्षण होय. हे 7वे लक्षण जिज्ञासूपणाच्या बळावरच परमार्थाचे अंगण चढण्यास समर्थ झाले. असो, सद्गुरू ही पुष्कळ लोकांची सावली आहे, शिष्य वर्गाची तर माऊलीच आहे. त्यांच्या ठिकाणी जो असूया करील त्याची आत्मप्राप्ती दुरावली म्हणून समजावे. ह्याकरिता गुरुचा जो अंकित म्हणजे अनुग्रहित असेल त्याला तो गुरु समानच मानतो. असूया त्याच्या चित्ताला आठवतच नाही. तो सर्वांशी अतिशय लीनपणानेच वागतो. ह्याच्या उलट एखादा गुरुबंधू कनिष्ठ असून गरीब असला, त्याच्यामध्ये उत्तम गुणही असले तरी ते जाणून बुजून मानावायचे नाहीत. त्याच्या ठिकाणी खोटाच आरोप करावायचा हे कुशिष्याचे लक्षण. दुसऱ्याचा उत्तम गुण असेल त्याला मिथ्या दूषण लावून त्याचे ज्ञान खोटे आहे असे म्हणणे ह्याचे नाव असूया. प्रत्यक्ष भेट झाली म्हणजे त्याच्या गुणांचे स्तुतिस्तोत्र गावायचे, नम्रत्वाने पाय धरावायचे, पण लागलीच पाठीमागे त्याची छळणा म्हणजे निंदा करावायची. ह्या साऱ्यांचे नाव असूया. सत्शिष्यांचे वर्तन ह्या विषयात अगदी शुद्ध असते. तो आपल्याला असूयेचा विटाळ होऊ देत नाही. उत्तम असो, मध्यम असो की अगदी प्राकृत म्हणजे साधारण असो, त्या सर्वांना तो वंदनच करतो. छळ करणे त्याला माहीतच नसते. गुरुने सर्वत्र ब्रह्म भावना धरावायला शिकविलेली असते. त्यावर निरंतर लक्ष ठेवून तो सर्वांना समभावानेच वंदन करतो. छळ करणे त्याला कधी माहीतच नसते. ह्याप्रमाणे हे उद्धवा, कोणत्याही प्राण्याचा छळ करण्याचे माहीत नसणे हाच शिष्याचा अनसूया नावाचा 8वा गुण होय. ही 8 महामन्यांची माळ ज्याच्या हृदयकमली निरंतर वास करते तो सद्गुरूच्या सान्निध्याला पोचतो. त्या भेटीची अपूर्वता काय सांगावी. ह्यापुढे 9वे लक्षण तोही नवाच प्रकार आहे.
वायफळ बडबड सोडून तो सत्य व पवित्र भाषण करीत असतो. सद्गुरूला तो लीनतेने आणि मृदू वाणीने प्रश्न करीतो आणि गुरुचे वचन हे सत्यातले सत्य होय असे तो भक्तिपुरस्सर मानतो. नाना प्रकारच्या युक्ती लढविणे, अनेक प्रकारचे मते प्रतिपादन करून आकांड तांडव करणे, पाखंडांचे सहाय्य घेऊन महावादाने तोंड वाजवीत बसणे, साधक बाधक युक्तीच्या सहाय्याने शब्दच्छल करणे आणि आपल्याच कोटीचा डौल मिरविणे ह्या गोष्टी शिष्याच्या मनातही येत नाहीत. सद्गुरू पुढे फाजीलपणाने बोलणे हे मोठे पाप आहे हे जाणून तो व्यर्थ बडबड सोडून देतो आणि मिथ्यावाद करीत नाही. शिष्याचे बोलणे कसे असते तर जणू काय परिपक्व झालेल्या वाणीतील अमृत असते. प्रेमरसात घोळलेल्या शब्दाने तो एकांतात प्रश्न करीत असतो. खोडसाळ वादाची आंबट चिंबट कच्ची फळे देठांसहित पूर्वीच झडून गेलेली असतात. तो प्रांजळ आणि परिपक्व असेच भाषण करतो. कपटी व मर्मभेदक भाषण करणे त्याला माहीत नसते. दुसऱ्याच्या वर्माला तो शिवत नसतो. आणखी बोलण्यामध्ये दुसऱ्याचे मन दुखवेल किंवा अधर्म वाटेल असे कधीही बोलत नाही. व्यर्थ शंका कधी घेत नाही. निंदेविषयी तर तो मुकाच असतो. मूल असो, अडाणी असो की पंडित असो, कोणत्याही लोकांना फसवायचे त्याला कळत नसते. त्याला कर्कश बोलता येत नाही. दुसऱ्याचा उपहास करणे माहीत नाही किंवा बोलताना तो कशाची आशाही धरीत नाही. केवळ निरुच्चपणाने आणि वैराग्याने तो बोलत असतो. त्याला अडीचे बोलणे माहीत नसते. शब्दच्छलाने कुत्सितपणाने त्याला करता येत नाही. अधिक बोलण्याचा त्याला वीट येतो. बहुधा तो मौन व्रत धरून राहतो. त्याला वादविवाद किंवा वितंडवाद रुचत नाही. उगीच कोणाशी भाषण करणेही आवडत नाही. थट्टा विनोदही कोणाशी तो करीत नाही किंवा लौकिक शब्दही तो बोलत नाही. त्याला वाकडे बोलावायचे कधी माहीत नसते. त्याच्या भाषणात कधी कपट नसते. कोणाशी तो प्रतारणाही करीत नाही आणि तो खोटेही पण कधी बोलत नाही. मनातून तर एखाद्याचे काम करावायचे नसते आणि हो हो म्हणून त्याला नादाला लावून तोंड घसे पाडावायचे असेही बोलणे त्याला येत नाही. तो सदा सर्वदा हरिनामच पठण करीत असतो. पश्चिमेकडील दाराच्या फळ्या उघड्या ठेवल्या म्हणजे त्या जशा वाऱ्याने खटाखटा वाजत असतात त्याप्रमाणे तो बडबड करून व्यर्थ तोंडपिटी करीत नाही. शब्द ब्रह्माविषयी संवाद करताना प्रतिपक्षाने युक्ती खोडली असता क्रोध येतो. साधकाच्या मार्गात हे मोठे विघ्न आहे हे जाणून तो शाब्दिक हुज्जत घालीत बसत नाही. शब्द ज्ञानाचा तो डौल मिरवित नाही किंवा मौनही दाखवित नाही. तो आपल्या बोलण्याचा अभिमान बाळगीत नाही तर निरंतर सद्गुरूचे स्मरण करीत असतो. आपल्या शब्दाने कोणाला उद्वेग आणीत नाही. मुद्दाम बोलावायची खटपट कधी करीत नाही. बोलण्यामध्ये कधी आवेश दाखवित नाही. उद्वेग उत्पन्न होईल असेच तो बोलत असतो. सत्य अत्यंत मधुर, ऐकताना आल्हाददायक आणि सर्वांना खरोखर हितकर अशी गोडशी हरिकथा तो सांगतो. सद्गुरूची प्रार्थना करतानाही तो फारसे बोलत नाही. आत्मसुख मिळण्याचे साधन तो एकाच शब्दात विचारतो. अशी ही शिष्याची 9 लक्षणे आहेत. ही 9 खंड पृथ्वीची भूषणे होत. ती नारायणांनी कृपा करून भक्तांना दिली आहेत. ह्या नवरत्नांची सुंदर माळा जो सद्गुरूंच्या कंठात घालील तो तत्काळ हा हा म्हणता सायुज्य सिंहासनावर बसेल. ह्या नवरत्नांचे पदक ज्या शिष्यांच्या हृदयावर रुळत राहील तो सद्गुरूचा सर्वोपरी निश्चित विश्वासू होय. ह्या नवरत्नांचा अभिनव गुच्छ जो सद्गुरूच्या भेटीला आणील तो स्वराज्याच्या मुकुटावर महामणी होऊन झळकत राहील. उद्धवा, आता तू येथे अशी शंका घेशील की बायका, मुले, धनधान्य ह्यासह वर्तमान नांदत असलेल्या शिष्याला अशी निर्लोभता कशी प्राप्त होते.